शहरामध्ये पुन्हा एकदा MPSC विद्यार्थी जे आहेत ते आंदोलनाला बसलेले पाहायला मिळतात। खरं तर काल रात्रीपासून हे आंदोलन चाललेलं होतं। अगदी सकाळच्या सुमारास काही वेळासाठी आंदोलन थोपवण्याचा प्रयत्न सुद्धा पोलिसांकडून झाला, मात्र त्या सगळ्याच्या नंतर सुद्धा गेले जवळपास 6-7 तास हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते नदीपात्रामध्ये बसून आहेत। पुणे शहरामध्ये इतकी भयानक थंडी आहे, बाजूलाच नदीपात्र आहे, त्यामुळे आणखी जास्त गार लागते। अशा सगळ्या वातावरणामध्ये सुद्धा हे विद्यार्थी अजूनही बसून आहेत। मनोज जरांगे पाटील या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या मागण्या ज्या काही आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात। अर्थात सरकारशी फोन कॉल्स चालू आहेत, त्यांची जी काही मागणी आहे ती मांडणं चालू आहे, मात्र या विद्यार्थ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे जाणून घेणार आहोत। काय नेमकं म्हणणं आहे आणि आताच्या मूळ मागण्या तुमच्या काय आहेत थोडक्यात सांगा। सर्वप्रथम तर 4 तारखेची परीक्षा पुढे ढकलावी। तुम्ही आता जरी GR काढला तरी लेकरांचे सेंटर पूर्ण महाराष्ट्रामध्ये येतं। यांनी कधी पोहोचायचं आणि कधी काय व्हायचं, तुम्ही GR काढायलाच सगळ्यात आधी एवढा वेळ लावताय। GR काढे यांनी जी परीक्षा अनाऊन्स करायची होती ती 7 महिने उशिराने केली आणि वयाची अट आहे, ती वयाची अट जाचक लावल्यामुळे या लेकरांचं 1 वर्षाचं नुकसान होत आहे। ही लेकरं पहिली आणि एकमेव मागणी करताय ती म्हणजे सध्या तरी वय वाढ भेटावी। वय किती 1 वर्षाने वाढवावं आणि तुम्ही GR काढेपर्यंत लिंक ओपन करून 14 ते 15 दिवसाचा वेळ द्यावा आणि 14-15 दिवसानंतर एक्झाम घ्यावी, हीच यांची मुख्य मागणी आहे। पण हे काय म्हणतात ना, या राज्यामध्ये जे सरकार काम करतंय हे फक्त निवडणुका जिंकण्यासाठी काम करतंय आणि या लेकरांचं त्यांना घेणं देणं नाही आहे। मागचे 6 महिने झाले ही लेकरं फडणवीस साहेबांच्या उंबरट्यावरती जिजू आले। परवा दिवशी फडणवीस साहेबांना भेटले, 2 दिवसात निर्णय घेतो म्हणले, काल फडणवीस साहेबांनी भेट पण नाकारली। मग हे लेकरं काय अतिरेकी आहेत का? ह्या लेकरांना आंदोलन करण्यासाठी नदीची जागा दिली इथल्या प्रशासनाने। हे रात्रभर लेकरांना पळवत होते मेंढरासारखे पोलिस इथली। मग हे लेकरं म्हणजे कोण आहेत? हे भारताचं भविष्यच आहे ना। आणि यांची मागणी पण रास्त आहे। जर तुम्ही परीक्षा अनाऊन्स करण्यासाठी साधारणतः 7-7, 8-8 महिन्याचा उशीर करत असाल, त्यामध्ये लेकरांचं वय वाढत नाही आहे का? तुम्ही जाचकाठी लावणार, या लेकरांवरती अन्याय करणार आणि वरतून म्हणणार की आचारसंहिता आहे, म्हणजे तुमच्या एवढं भांडगुळ कोणच नाही आहे। हे सरकार म्हणजे या लेकरांवरती अन्याय करणारं काय म्हणतात ना, ह्याच्यापेक्षा तर मग त्या शाह्याच बऱ्या होत्या ना, राजशाह्याच बऱ्या होत्या ना। आज हुकुमशाहीसारखी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये, या लेकरांचं ऐकून घ्यायला कोणच तयार नाही आहे। हे फक्त ऐकतो म्हणतायत, अन्याय करतो नाही म्हणणार आणि हे राजरोसपणे अन्याय करणार, हीच वस्तुस्थिती आहे। किती नेमका या सगळ्यामुळे फरक पडणार आहे, किती नुकसान होत आहे तुमचं? फालतू नाटक नाही करायचं, चला सरका मागा। किती संख्या आहे अंदाजे मागावा 1 मिनिटात दिलून का बसेल या निर्णयामुळे? तेवढी काही संख्या जास्त नाहीये, चल पण याच्यासाठी फरक बसणार सगळ्यांना। ऐकलं तू 1.5 घंटा गोष्ट आहे, मुळातच सरकार नोकऱ्या देताना 300-400 जागा काढतंय, त्याला 4-4, 5-5 लाख फॉर्म भरतायत। म्हणजे आंदोलन, मला सांगा 4 लाख लेकरांमधून 400 लेकरांना नोकरी लागणार, किती बेरोजगारी आहे? महाराष्ट्र कुठे चाललाय? हीच वस्तुस्थिती आहे। या लेकरांच्या हाताला काय काम राहणार, ही वस्तुस्थिती। किती वर्षांपासून तुम्ही प्रॅक्टिस करताय आणि काय या निर्णयामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो ज्याच्याकडे सरकार दुर्लक्ष करतं? कमीत कमी 5 वर्ष झालं काय या निर्णयामुळे मला एक्झाम देता येईल आणि वय वाढीचा असल्यामुळं त्याच्यामुळे आम्हाला एक्झामला बसता येतील। आता कितीतरी आम्ही 5-5, 6-6 वर्ष अभ्यास करतो आणि सरकारच्या एका निर्णयामुळे आमचं कितीतरी मोठं नुकसान होऊ शकते। याच्याकडे सरकारनं ध्यान द्यायला पाहिजे। काय म्हणजे आम्ही इतिहास वाचतो, इतिहासामध्ये आम्ही जालियनवाला बाग हत्याकांड वाचतो, त्याच्यामध्ये आम्हाला जनरल डायरची आठवण येते। आज या सरकारचं जे आमच्याबद्दलचं वागणं आहे हे का त्या जनरल डायरसारखं वागणं आहे, हे म्हणायचं तुम्ही सांगायचं आहे। पण एवढं सगळं केल्याच्या नंतरही सरकार तुमचं ऐकेल असं वाटतं का? पण आम्हाला होप्स आहेत ऐकल म्हणून, कारण आम्ही भारताचं भविष्य, आताच दादाने सांगितलं की आम्ही भारताचं भविष्य। आम्ही जर व्यवस्थित कुठेतरी शिकलो, आम्ही जर अधिकारी झालो तर आम्ही तरी काहीतरी देशासाठी करू शकतो, काहीतरी महाराष्ट्रासाठी करू शकतो। आणि जर तुम्ही आमच्या ताटामध्ये अशी माती कालवणार असाल तर मग आज आमचं जसं काम तुमच्याकडे काय, आमचा GR, उद्या तुमच्या पंचवार्षिक निवडणुका होत्या, जिल्हा परिषद, पंचायत समिती आहे आणि अशा कितीतरी निवडणुका आहे, त्यावेळेस तुमचंसुद्धा काम आमच्याकडे पडणार ना। मग आम्ही आता तुम्ही जे आमच्याबद्दल अशी वागणूक देत आहे, काल 100 गाड्या आल्या होत्या पोलिसांच्या, म्हणजे आम्ही का दहशतवादी आहे का, आम्ही का आतंकवादी का? आम्ही आमच्या आर्टिकल 19 नुसार आम्ही आमचं शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय, आम्ही आमच्या आर्टिकलचा वापर करतोय। आम्ही काय कुणाला काही बोललो नाही किंवा कुठल्याही फंडामेंटल राईटचं कुणाचं व्हायोलेशन केलं नाही किंवा कुणाला
अडचण जाईल असं आम्ही वागलो नाही. आम्ही आमच्या शांततेच्या मार्गामध्ये आम्ही आमचं आंदोलन केलं. पण सरकार हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे. सरकारला अजिबात म्हणजे काहीच देणं घेणं नाही. काय तुम्ही तुमचे लाडक्या बहिणीचे पैसे वाटता, आचारसंहितेमध्ये तुम्ही 1,500 वाजता सगळ्या गोष्टी करता, आणि आमचा निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही आचारसंहितेचं कारण दाखवता. हे कुठंतरी सरकारला शोभतंय का? याचा सरकारनं विचार करावा. वारंवार असा एक आरोप केला जातो किंवा टीका केली जाते की हे जे विद्यार्थी आहेत पुण्यातले MPSCचे विद्यार्थी हे कायम निवडणुका जवळ आले की अशा आंदोलनाला असं नाही. आमचं तर असं म्हणणं आहे की गव्हर्नमेंट कायम निवडणुका आल्याच्या नंतर आमची परीक्षा असं करते का? परीक्षा नाही. आम्ही निवडणुका आल्याच्या नंतर आम्ही कधीच आंदोलन केलं. याच्या आधीचे आंदोलनं बघा तुम्ही, त्यावेळेस निवडणुका होत्या का? त्यावेळेस निवडणुका नव्हत्या. पण आता मुद्दाम हे सरकारनं आमच्या ताटामध्ये माती घालवण्याचं काम केलं आहे. किती विद्यार्थ्यांना या सगळ्याचा फटका बसला अंदाजे? कमीत कमी भरपूर, असं सांगता येणार नाही पण भरपूर मुलांचा काय. आणि इथं जे मुलं आहेत का ते प्रत्येक भागामध्ये महाराष्ट्राच्या खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ प्रत्येक भागामधून शेतकऱ्याचे गोरगरिबाचे मुलं आहेत. काय काही का श्रीमंत लोकांचे मुलं आहेत काय नाही. आता इथं आम्हाला कमी अडचण नाही. पण तरीसुद्धा आमचं एक रास्त मागणी आहे, व्हॅलिड मागणी आहे. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो की कुठेतरी सरकारनं याची दक्षता घ्यावी, एवढंच आमचं म्हणणं आहे. नक्कीच आपण अजूनही बघतोय या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने या विद्यार्थ्यांची गर्दी आहे. आपण जर बघितलं तर जवळपास या ठिकाणी 1000 एक विद्यार्थी जमलेले आहेत आणि हे आत्ता जमलेले नाही आहेत, खूप वेळापासून बसलेत. जवळपास 7-8 तास झालेत या विद्यार्थ्यांना इथं बसून. मात्र अजूनही कुणीही दखल घेत नाहीये, हवी तशी दखल घेतली जात नाही, हवा तसा निर्णय येत नाही, असा एक आरोप जो आहे ते विद्यार्थ्यांकडून केला जातोय. आपण आत्ताही बघितलं जवळच नदीपात्र आहे आणि अजूनही हे विद्यार्थी या ठिकाणी बसून आहेत. मनोज जरांगे पाटलांचे सरकारबरोबर फोन चालू आहेत. असं सांगितलं जात आहे की सध्या आचारसंहिता असल्यामुळे आम्ही आचारसंहितेमध्ये अशा पद्धतीचा निर्णय घेऊ शकत नाही. आचारसंहिता झाल्याच्या नंतर, निवडणुका झाल्याच्या नंतर आम्ही कदाचित या बाबतीतला निर्णय घेऊ. मात्र तरीसुद्धा विद्यार्थ्यांना हे मान्य नाही आहे. जो 4 तारखेचा पेपर आहे तो पेपर काहीही करून रद्द व्हायला पाहिजे किंवा पुढे ढकलला गेला पाहिजे, अशी एक मागणी सातत्याने जोर धरताना आपल्याला पाहायला मिळते. कुठून आलात? किती वेळ तुम्ही किती वर्षांपासून अभ्यास करताय? आम्ही 5-7 वर्षांपासून इथं पुण्यात तयारी करतोय. तर आमची एकच मागणी आहे, सरकारवर आमचा रोष नाही आहे. आम्ही आता 31 वय जे त्यांनी वयोमर्यादा ठेवलेली तर ती 1 वर्षांनी वाढून मागत आहोत आम्ही. कारण ह्याच्यात सर्वस्वी सरकारची चुकी, जाहिरात उशिरा येत आहे. एकतर प्रोसेस लवकर फॉलो होत नाही आहे, उशीर खूप लागतोय. त्यामुळे आमची रास्त मागणी आहे की तुम्ही 1 वर्ष वाढून द्या. पण सरकारकडून जी काही टाळाटाळ केली जाते हे कशामुळे केलं जात असेल असं वाटतं? नाही काय आता सरकारने, आता आम्हालाही माहिती नाही ना ते कशामुळे चाललंय वगैरे काय हे. पण त्यांनी विद्यार्थ्यांचा अंत न पाहता त्यांनी लवकरात लवकर ही मागणी पूर्ण करावी ही आमची भावना आहे. पण आता जे काही सरकारचे फोन कॉल चालू आहे त्यावरून तरी वाटतंय की सरकार आचारसंहितेचा मुद्दा पुढे करतंय असं वाटतंय का? हो, सरकार टाळाटाळच करतंय हे आचारसंहितेचा मुद्दा करून. ते त्यांच्या निवडणुकीत मग्न आहे सरकार. आमच्या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही आहे. पण आम्ही आशावादी आहोत, आता होईल असं वाटतंय. पण जर सरकारने आता हा निर्णय घेतला नाही तर पंचवार्षिक निवडणुका लागलेल्या आहेत, त्या सगळ्यामध्ये काही इशारा देणार आहात का? नाही, आम्ही आता विद्यार्थी म्हणून काही इशारा देऊ शकत नाही. जे काय ते नेतृत्व देईल इशारा. नक्कीच आपण बघितलं या ठिकाणी अजूनही मनोज जरांगे पाटील हे या ठिकाणी बसून आहेत. या विद्यार्थ्यांची मागणी आहे की मनोज जरांगे पाटलांनी त्यांच्याबरोबर रात्रभर या ठिकाणी बसावं आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. मात्र मनोज जरांगे पाटलांची तब्येत सुद्धा या सगळ्यामध्ये बिघडलेली आहे. ऑलरेडी ते दवाखान्यामध्ये उपचार घेत होते आणि त्यानंतर ते तिथूनच पुण्यामध्ये दाखल झालेत. त्यामुळे त्यांना प्रकृतीला थोडासा आराम देण्याची गरज आहे. त्यामुळे कदाचित जरांगे पाटील या ठिकाणून उठणार आहेत. मात्र हे विद्यार्थी जोपर्यंत त्यांच्या हिताचा, त्यांच्या मागणीचा विचार होत नाही आणि त्यांना जसा पाहिजे तशा पद्धतीचा निर्णय यावरती होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, या एका भूमिकेवर ठाम असलेले पाहायला मिळतात. त्यामुळे याआधी सुद्धा पुणे शहराने MPSCच्या विद्यार्थ्यांची 8-8, 10-10 दिवस चाललेली आंदोलनं पाहिलेली आहेत. तशा पद्धतीचं स्वरूप या आंदोलनाला प्राप्त होत आहे का, की या बाबतीतला निर्णय लवकरात लवकर घेतला जातो, हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अमितसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.